अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे। त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा। स्वामी माऊली आज आपल्याला सांगतात, मृत्यू व्यक्तीला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असेल तरी जो मृत्यू झाला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो, पण किती मृतांना खांदा दिला यापेक्षा किती जिवंत माणसांना हात दिला यावर आपली माणुसकी ठरत असते। माणूस मृत झाला ही बातमी कळताच धावून जाणारी माणसं तो जिवंत असताना त्याच्या पडत्या काळात का बरं धावून जात नाहीत? खरं तर माणसं गेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते, कारण तुम्ही नाही गेला तर इतर लोक त्याला दहन दिल्याशिवाय राहणार नाहीत, पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप लोक आहेत। खरं तर आजकालच्या या खोट्या दिखाव्याच्या शर्यतीत तू मोठा की मी मोठा ही क्षणभंगुर श्रीमंती दाखवण्यापायी माणूस माणसाला व आपुलकीच्या नात्याला विसरत चाललंय। म्हणूनच बोलते, जिवंतपणी जिवंत माणसासाठी जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेल्या एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या तुम्ही। झालं गेलं विसरून तुझं माझं सोडून माणूस व्हा तुम्ही, मरेपर्यंत याचा तुम्हाला अभिमान वाटल्याशिवाय राहणारच नाही। एका गुरुचे 2 शिष्य होते। जेव्हा गुरु वृद्ध झाला तेव्हा त्याच्या मनात विचार आला, या दोघांपैकी कोणाला उत्तराधिकारी बनवावे। त्यांनी 2 फळे घेतली व दोघांच्या हातात एक एक फळ देत म्हणाले, हे फळ तुम्ही अशा ठिकाणी खा जिथे तुम्हाला कोणी बघत नसेल। एका शिष्याने खोलीचे दार बंद केले व ते फळ खाल्ले। दुसरा शिष्य फळ घेऊन अनेक ठिकाणी गेला, परंतु कोणी नाही असे ठिकाण त्याला सापडलेच नाही, कारण माणसे नसली तरी देव सर्वत्र आहे असे त्यांना वाटले। त्यानंतर गुरूंनी त्यालाच आपला उत्तराधिकारी नेमला। हे तुम्ही सार ह्या वाक्याचं लक्षात ठेवा। लोक म्हणतात, वेळीची माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केलं तर नातं टिकतं, कमीपणा घेतलं तर नातं टिकतं, पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते। तडजोड ही एकतर्फीचं होतं, राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरवावा। थोडक्यातच हे माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदतच करतात आणि अशाच वेळी ते ताणलेलं नातं तुटतंच शेवटी। मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्नच आपल्याला मग शेवटीच पडतो। स्वामी आपल्याला सांगतात, पैसा पैसा पैसा, अरे हे तू ऐसा कैसा? माणसं तोडजोड क्षणात होत्याच नव्हतं करतोस। तुला मिळवण्यासाठी राब राबायचं, उभं आयुष्य खस्ता खाऊन जगायचं। तू असलास तरच कुणीही ओळख दाखवतं, नाही तर एकटंच कुडत जगायचं। अरे तुझ्या पुढे नाही माणसाचं मोल, तुझ्याशिवाय ठरते माणुसकी फेल। पृथ्वीसारखी दुनिया फिरते तुझ्या पुढे गोल गोल, पण गरिबाचं आयुष्य होते मातीमोल। कसा रे उभा राहू तुझ्याशिवाय, तुला मिळवण्यासाठी जगतो मी कष्टप्राय। यालाच नाहीत का नाही तारून पाय, जो देईल मला खरं आनंद जगाय। असं स्वामी आपल्याला हे समजावून सांगतात। आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही, नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही, कारण हा रोजचा तो असणारा रिएलिटी शो नाही। म्हणून भरभरून पूर्णपणे जगा, कारण नेहमी हसत राहा। लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही। तुम्ही हे वाक्य मी सांगितलेलं नक्कीच एकदा ऐका। जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने ठेवले, शिक्षण दुसऱ्याने दिले, रोजगार दुसऱ्याने दिला, इज्जत दुसऱ्याने दिली, पहिली आणि शेवटची अंघोळ सुद्धा दुसऱ्यानेच घालणार, मरणापर्यंत संपते दुसरंच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत दुसरीच घेऊन जाणार। वरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असलं हे सांगणं मात्र कठीणच। दुःख इतकं नशिबाला आहे की ज्याला प्राप्त करेन लोक आपल्या माणसांना आठवतात, इतकं तुम्ही आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात। किती विचित्र आहे ना? माणसाच्या शरीरात
70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्तच येतं आणि माणसाचे हृदय रक्ताने बनलेले असून हृदय दुखावलेले की डोळ्यातून पाणी येतं. जीवन जगताना गंमत ही खूप महत्त्वाची आहे. आपलं वय व पैसा यांच्यावर कधीच गर्व तुम्ही करू नये, कारण ज्या गोष्टी मोजल्या आल्यात त्या नक्कीच संपत देखील असतात. लोक आपली प्रशंसा करते हे या निंदा एवढी चिंता सोडा, तुम्ही फक्त जीवनाचा मर्म जगा, असे स्वामी आई आपल्याला सांगतात. पैसा ही एक भाषा बोलते. दुधाला दूध दिले की दही बनते, दह्याला दुखवले की ताक बनते, ताकाला त्रास दिला तर लोणी बनते आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते. दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा ताक महाग, ताकापेक्षा लोणी महाग, लोण्यापेक्षा तूप महाग, परंतु या सर्वांचा रंग एकच, शुभ्र. याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलूनही जो माणूस आपला रंग बदलत नाही, अशा माणसाची समाजातील किंमत जास्तच असते. दूध उपयोगी आहे, पण 1 दिवसात नासते. दुधाचे विरजन दही 2 दिवस टिकेल, दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस 3, ताकामध्ये लोणी आठवडाभर राहील, पण लोण्याचे वाढवलेले तूप मात्र कधीही खराबच होत नाही. आता बघा आहे की नाही गंमत. एका दिवसातच नासणाऱ्या दुधात कधी न नासणारे तूप लपले आहे. तसेच आपले मन अथांग आहे, त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा. तुम्ही चिंतन करा, मनन करा आणि आपले जीवन तावून सुलाखून त्यातूनच बाहेर पडायला शिका. म्हणजेच कधी न हारणारे एक सदाबहार तुम्हीच असाल. चोर जेव्हा म्हैस चोरतात तेव्हा प्रथम म्हशीच्या गळ्यातली घंटा काढतात. त्यानंतर एक चोर गावाच्या पश्चिम दिशेस घंटा वाजवत पळतो आणि बाकीचे चोर पूर्व दिशेस म्हैस घेऊन पळत सुटतात. गावातील रहिवासी घंटेच्या मागे पश्चिम दिशेकडे पळतात आणि चोर थोडं पुढे जाऊन घंटा फेकून पळून जातो. त्यामुळे गावकऱ्यांच्या हाती फक्त घंटाच लागते आणि चोर म्हैस चोरून निघून जातात. आपली म्हैस अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य व्यवस्था, महिला सुरक्षा, परिवहन अवस्था, उद्योग, शेतमालालाही हमीभाव व विकास, इतर जीवनावश्यक प्रमुख मुद्दे आहेत. म्हशीची घंटा, मंदिर, मस्जिद किंवा हिंदू मुस्लिम जातीवाद व आरक्षण, भाषा पारस्तित्ववाद, वैयक्तिक टीका, सोशल मीडियावर टिपणारी व इतर भरकटणारे मुद्दे असे आपल्याला स्वामीच्या संदेशामधूनच कळतात. एक स्त्री नित्यनेम देवळात येत होती, पण आज ती थोडी उदास होऊन पुजाऱ्याला म्हणाली, मी उद्यापासून देवळात येणार नाही. यावर पुजारी म्हणाले, काय झाले असे अचानक? त्यावर ती अत्यंत क्रोधाने म्हणाली, काय ही देवासाठी येतात. कोणी फोनवर बोलत असते, कोणी गप्पा मारत बसलेले असतात, तर कोणी व्यावहारिक बोलत असतात. सगळी पाखंडी आहेत. यावर ते पुजारी स्मित हास्य करत म्हणाले, मी एक गोष्ट सांगतो, करा आणि मगच देवळात यायचे का नाही हे तुम्ही ठरवा. त्यावर ती स्त्री म्हणाली, सांग काय करायचे ते. पुजारी म्हणाले, हा भरलेला ग्लास घेऊन मंदिराला 2 परिक्रमा घाला, पण त्यातील एक थेंबही सांडला नाही पाहिजे. बघा जमते का. त्यावर त्या स्त्रीने पाण्याचा ग्लास घेऊन मंदिराला 2 परिक्रमा घातल्या व पुजाऱ्याला म्हणाली, काय ते अवघड झाल्या माझ्या परिक्रमा. पुजारी हसून म्हणाले, तुमचे पूर्ण लक्ष या ग्लासकडे होते, त्यामुळेच एक थेंबही सांडला नाही, होय ना. त्या स्त्रीने उत्सुकताने हो म्हटले. पुजारी त्या स्त्रीला समजावत म्हणाले, तुम्ही तर येथे देवासाठी येता, मग कोण काय करते यापेक्षा तुमचे लक्ष तुम्ही नामस्मरणात घाला ना, तर तुमच्या आजूबाजूला काय चालले याकडे लक्ष जाणारच नाही. आज ह्या ग्लासमधील एकही थेंब सांडला नाही म्हणजे तुमचे पूर्ण लक्ष त्याकडे होते, हो ना. मग देवळात देव दर्शनाला येतात, तर मन या परमात्म्याच्या चरणी अर्पण न करा, तुम्ही का दुसऱ्यांचा विचार करता. किती छान वाक्य आहे. स्वामी आपल्याला सांगत असताना म्हणतात, स्वामींचे एक बोधवाक्यच आहे, म्हणजे आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभयवचन दिलेले आहे ना आपल्याला. मग तुम्ही ते स्मरणात करा. स्वामी माझे चांगलेच करत आहेत. स्वामींच्या प्रेमाच्या शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे. या विश्वातील कोणत्याही अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकतच नाही. ही
अभेचे विश्वातच ठेवा. तुम्ही हृदयातून येणाऱ्या स्वामी हुकुमांचे पालन करत स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे आपल्याला. हे आपण लक्षात ठेवायचं. देव कधी नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवरून आपले कर्मच आपले नशीब लिहित असतं. नीती योग्य असेल तर नशीब बदलत तरच असतं. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते हीच तुमच्या जीवनात मिळवलेली अमूल्य पुंजी आहे. दुःख भोगणारी व्यक्ती पुढे जाऊन सुखी होऊ शकते, पण दुःख देणारी व्यक्ती कधीच सुखी होत नाही. हे नैतिकता आहे. माणुसकी प्रत्येकाच्या मनातच असते. देव माणसाची मनस्थिती बघतो, परिस्थिती बघतो नाही. तसं देव कधी तुमचं मृत्यूपत्र बघत नाही. एखाद्याच्या सरळ स्वभावाबरोबर तुम्ही जर कपट करत असाल तर तुम्ही तुमच्या पापांचे दरवाजे खुली करत आहात. जीवन गेल्यावर तुमचे शरीर स्मशानात जळते, पण जर तुमच्या नातेसंबंधातच काही प्रेम नसेल तर तुम्ही अंतर्मनात जळत राहाल. जे पाहिजे ते मिळवणे ही सफल माणसाची निशाणी आहे, तर आहे त्यात समाधान मानणे सुखी माणसाची निशाणी आहे. ईश्वर जेव्हा देत आहे ते चांगल्यासाठीच देतोय. जेव्हा तो काहीच देत नाही तेव्हा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. जे चरण भगवंतापर्यंत जाऊ शकतात तेच चरण माणसाच्या आत्म्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या जगण्याला भिवू नका, तर तुम्ही तुमच्या कर्माला भिवून प्रत्येक वळणाचा जीवनाचा घाट चढत राहा. मग तो सुखाचा असो वा दुःखाचा असो. गरज नाही लागत कोणाची, भीती नाही वाटत कशाची. माझे स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होऊन जातो, अंधारही नाहीसा होऊन जातो. माझा स्वामी असताना आयुष्याला रिटायरमेंट हवीच. शासकीय नोकरी करण्यासाठी वयोमर्यादा आहेत, मग परमेश्वरांच्या आयुष्य ह्या कॅटेगरीत काम करणाऱ्यांसाठी वयोमर्यादा का नाहीत? ही मागणी ईश्वराच्या दप्तरी नोंदवली पाहिजे. आणि जोपर्यंत ही मागणी मान्य नाही होत तोपर्यंत देवपूजा बंद, उपोषण केले पाहिजे. शासकीय नोकरी करणारे थकतात, वय होते म्हणून रिटायरमेंट. मग हा जिवंत देह बालपणापासून म्हातारे होईपर्यंत आयुष्य जगण्यासाठी धडपडतो. त्याला विश्रांती हवी. देव नको, पेन्शन नको, ज्येष्ठ नागरिकांची सुविधा, सरळ सरणावर रिटायरमेंट. देव थकतो. हा जीव माझा संस्कार. माझी मुलं बाळ म्हणतं सारे आयुष्य अस्तित्वासाठी झगडायचं, उभा देह संसारा सुखासाठी झिजवायचं. पण इथं कोणीच कोणाचे नाही रे. ही कसली मोहमाया तू रचली रे. देव हाच देह वृद्ध पाळणाने शिनाला तर पोटाची पाठची सगळे सोयरे आणि धरणीला पण भार व्हावा. देवा, कुठंतरी तुझ्या संविधानात चूक झाली असेल असे वाटते. ते परत एकदा विचारात घेऊन आमच्या अबाल वृद्धांच्या समस्यांचे निवारण कर देवा. मुलं उपकार कमवती झाले की वयोवृद्धांना स्वतः इच्छा रिटायरमेंट देऊन तू सगळ्यांना मोकळं करावंस. नको भार कोणा. हा अलगद देह तुझ्या चरणी लीन होऊन आनंदात कितीन व्हावा हीच या पमराची इच्छा. थकला देह देवा. नको पैसा, नको मानपान, नको सगळे सोयरे, नको मुलं बाळ, नको कोणताही पाश देवा. सर्व इच्छा मरण मिळणे हीच तुझी दरबारी. असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.